खरं सांगू, एका घरात दोघी बहिणी देऊन चूकच केलीस बघ. दोन्हीही घरात विनाकारण कलह. नव्याचे 9 दिवस असतात. बघतेच ना आता सख्या बहिणीपेक्षा जावा जावा आणि उभा दावा हे प्रकरण जास्त चिखळत आहे. सुमेधाची आई सुमेधाशी फोनवर बोलत होती. हो आई, सगळं कळते आहे ग. पण राजश्रीच तर पडली ना जयश्रीच्या दिराच्या प्रेमात. मग आपण तरी काय करणार होतो? लग्न लावून देण्याशिवाय गत्यंतरच नव्हते. पण जयश्री समजूतदारच आहे ग, अगदी लहानपणापासून. पण ही राजश्री नेहमी रंग दाखवते आपल्या स्वभावाचे. वाटलं होते लग्नानंतर सुधारेल ही बया, पण नाही. हिच्या असल्या स्वभावामुळे जयश्रीने कायम झाकून नेण्यासाठीच तर तिला पदराखाली घेतले. हेतू तिचा एकच, आईबाबांना काळजी राहणार नाही राजश्रीच्या लग्नानंतर. दोघीच बहिणी आपण, लहान आहे राजश्री अजून, घेऊ आपण समजून. आईबाबांना म्हातारपणी आधार देऊ, दोघी मिळून. हा जयश्रीचा समजूतदारपणा. तिनं राजश्रीला कायम समजून घेतले की ग. कधीच जयश्रीने मोठी जाऊ म्हणून किंवा मोठी बहीण याचा अधिकार गाजवला नाही. घरकाम असो, मुलांचे संगोपन असो वा सासू सासऱ्यांची जबाबदारी फक्त जयश्रीचीच. राजश्री कायम अलिप्त. आई, मी तरी कोणाशी बोलू ग? आपलेच दात आपलेच होठ. सुमेधा आज खूपच हळवी झाली होती. आता कधी थोडं राजश्रीला समजावून सांगायला गेले की लगेच तिला राग येतो ग. मलाच 4 शब्द सुनावत असते. मलाच ही राजश्री म्हणते, आई तुला ताई सांगते आणि तू ऐकतेस. तिलाच सगळ्या गोष्टीचं श्रेय हवे असते म्हणून सगळ्यांच्या पुढे पुढे ती करते. शब्दाने शब्द वाढतो म्हणून मी चूप बसते बघ. हा नेहमीचाच राजश्रीचा साळसूतपणा. तसे पाहता खरे सांगू आई, जयश्री काहीच बोलत नाही. आमच्या डोळ्याला जे दिसते ते आम्ही बोलतो. खरंच कधी वाटते उगाच रक्ताच्या नात्याची एवढी जवळीक केली जयश्रीने. पहिलेच सगळे स्पष्टपणे बोलून तिनं राजश्रीला समजावायला पाहिजे होते. आपण बहिणी बहिणी असलो तरी दोघींचेही हे आता सासर आहे हे स्पष्टपणे राजश्रीला पटवून पुढील संभाव्य धोक्याची जाणीव करून द्यायला हवी होती. खरंच चुकलं ते माझेच देखील. मी पण वेळीच दोघींनाही समजावून सांगायला हवे होते. शेवटी बघ आता काय, तर दोघेही भाऊ वेगळे राहणार. माहेरी पण तेच होणार. बहिणी बहिणी एकमेकींची तोंड पाहणार नाहीत. नातेसंबंधात आणि व्यवहारात देखील तुझं माझं होणार. शेवटी नातेवाईक आहेतच मजा बघायला. आई, हे संबंध जोडताना तू मला म्हणाली होतीस, सुमेधा अतिजवळीक नात्यात दुरावा आणते. लक्षात ठेव, वेळीच दोघींनाही समज दे. पण आता काय उपयोग म्हणत सुमेधाचा सूर कातर झाला. शेवटी आई म्हणाली, सुमेधा अजूनही वेळ गेलेली नाही. आता आपला तो बाप्या, दुसऱ्याचे ते कार्टं. ही म्हण बदलून जावयांनाच. आपलं ते कार्टं, दुसऱ्याचा तो बाप्या समजून वेळीच त्या दोघांना समजावं आणि दुभंगलेल्या नात्यांची विण घट्ट कर. त्या दोघांना समजून सांग. म्हणावं, घरात कितीही कलह झाले तरी तुमचं नातं घट्ट ठेवा. एकमेकांना साथ द्या. अगं शेवटी तोडायला क्षणाचा विलंब लागत नाही, पण जोडायला जन्मभराची मेहनत कमी पडते. चल ठेवते मी फोन. उगाच नाहीत केस पांढरे झाले म्हणत सुमेधाच्या आईनं फोन ठेवला. सुमेधा आता विचारात पडली. कोणत्या नात्याची विण आधी घट्ट करावी म्हणजे ती घट्ट बसेल? या कथेच्या लेखिका सौ उज्ज्वला रवींद्र राहणे.